आणि या संदर्भातच अधिकची बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते भरत गोगावले सध्या आहेत। भरतजी, तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये प्रथमतः स्वागत आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींनी इशारा दिलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की जाणीवपूर्वक काही गोष्टी करत दिवसण्याचा प्रयत्न होत असेल तर आमच्याही भावनांचा उद्रेक होऊ शकतो, तसं झाल्यास मोठा विध्वंस होईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे। काय तुमची प्रतिक्रिया आहे? आम्ही भाजप नेते बोललेत, मी भाजप नेता आहे, मी शिवसेनेचा आहे। माफ करा, शिवसेना नेते। हा, मी जे काय आता चर्चा चालू आहे किंवा मिटकरीने जे काय वक्तव्य तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कोणाची मनं दुखवतील असं कोणी काही करू नये असं आम्हाला वाटतंय। कारण वारंवार असे जर काही घटना घडत गेल्या, कार्यकर्ते पदाधिकारी उद्वेगाने असं वक्तव्य करतात, आमची विनंती आहे की या तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चुकीचं काही वक्तव्य करू नये आणि वागू पण नये असं मला वाटतंय। आणि ते सगळ्यांनी आणून तिन्ही नेत्यांनी आमच्या महायुतीचा एकदा जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना जमवून बसून थोडस सांगणं गरजेचं आहे आणि मग त्या पदाधिकाऱ्यांनी परत खाली कार्यकर्त्यांना सांगणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। अगदीच अमोल मिटकरींनी असं सांगितलेलं आहे की कार्यकर्त्यांना नेत्यांनी समज द्यावी, तर तुम्ही कार्यकर्त्यांना समज देणार आहात का? देणार 100% देणार। काय होतं नेमकं, एखादा चुकून काहीतरी चुका असा तर त्याचे पडसाद सगळीकडे उमटले जात, त्याच्यामुळे त्यांना समज देणं कर्म आहे। आणि ते आता आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना, बीजेपीने देवेंद्रजींना आणि राष्ट्रवादीच्या अजितदादांना प्रत्येकाने गलाबाजाने त्या ठिकाणी आमच्या मिटिंगला घेऊन कल्पना देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। अगदीच आपण जर पाहिलं तर अगदी महिन्याभरातच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्यापूर्वीच महायुतीमध्ये कुठेतरी वातावरण बिघडल्याचं चित्र दिसतंय। याचे परिणाम विधानसभेवरती होऊ शकतात का? असं नाही म्हणता येणार। हे काही कोण धर्म कोणाला बोलायला करायला सांगत नाही, परंतु त्यांच्या कार्यकर्ते नक्कीच धन्यवाद भरतजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि बातचीत करण्यासाठी।